नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अकाउंटचा सेकंड चॅप्टर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरचा सेकंड प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. हा पहिला प्रॉब्लेम आपण शेअर केलेला आहे चॅनलवर. दुसरा प्रॉब्लेम आहे हा, फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड. ही संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे. याचं अकाउंट्स आपल्याला बनवायचे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 अँड द सेम ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ॲडजस्टमेंट पण दिलेलं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं. ठीक आहे. तर पहिली स्टेज आहे, आपण मार्किंग करून घेतो अगोदर. तर हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन याचं मार्किंग करून घेऊ. पहिले ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. तर याचं मार्किंग इथं सबस्क्रिप्शनला करायचं. पुढं मशिनरी दिलंय, असेटला येतं मशिनरी. ठीक आहे. बिल्डिंग फंड लॅबिलिटीला येतं, इन्व्हेस्टमेंट असेटला येतं. ठीक आहे. याचं काही मार्किंग करायची गरज नाही. डेप्रिसिएट मशिनरी, आता इथं मशिनरी दिलंय तर याला मार्किंग करायचं. डोनेशन रिसीव्ह फॉर बिल्डिंग फंड, डोनेशनला मार्किंग. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, इथं परत सबस्क्रिप्शनला एक मार्किंग येणार, 2 मार्किंग झाले. ओके. आता इथं 6000 नाहीये, इथं 4000 आहे. हे लक्षात ठेवा. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. कारण इथे दिले 6000 आणि प्रॉब्लेम मध्ये 4000 केले. ठीक आहे. तर आपण इथं 4000 करू, हे पूर्ण कट करू. 6000 आणि इथं 4000 करू. ओके. आता पोस्टिंगचा तर मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग इझिली समजेल. ठीक आहे. तर आपण आता पोस्टिंग करू. ज्यांना समजत नसेल त्यांच्यासाठी फक्त इकडे रिसिप्ट साईडचं पोस्टिंग येतं इन्कम साईडला किंवा लॅबिलिटी साईडला. ठीक आहे. लॅबिलिटी एखाद्या एक जेव्हा कधी प्रॉफिट लॉस होईल तेव्हाच फक्त एक्सपेंडिचरला जातं की अन्यथा सर्व पोस्टिंग ही इन्कम लॅबिलिटीला येतं. सबस्क्रिप्शन इन्कम आहे आपला टू सेल ऑफ मशिनरी. सेल ऑफ मशिनरी म्हणजे मशिनरी विकून 20,000 रुपये भेटले. त्याची बुक व्हॅल्यू होती 25,000. ठीक आहे. 25,000 होती, त्याची व्हॅल्यू आपल्याला 20,000 भेटली, म्हणजे 5,000 रुपये आपला काय आहे, लॉस आहे. ठीक आहे. हा लॉस आहे. लॉस येतो आपला एक्सपेंडिचरला. हे एक्सपेंडिचरला येईल कारण हा लॉस आहे. ठीक आहे. हे जर बुक व्हॅल्यू दिलेलं नसतं तर 20,000 इन्कमला आले असते. डोनेशन इन्कम, त्याच्यानंतर ऍडमिशन फीज इन्कम आहे. इकडे पेमेंट साईडला इकडचं पोस्टिंग येतं एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचर किंवा असेट. ओके. इन्शुरन्स एक्सपेंडिचर आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, बुक्स असेट आहे, कम्प्युटर असेट आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आहे, फर्निचर असेट आहे किंवा कॅश ॲट बँक असेट आहे. ठीक आहे. असेट अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2017 वेअर ॲज फॉलोज. ठीक आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता आपण एक काम करू, अगोदर पोस्टिंग चालू करू. ठीक आहे. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला हे बॅलन्स ब्रॉट डाउन. बॅलन्स ब्रॉट डाउन आपण घेत नाही. ठीक आहे. पुढे सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन येतं इकडे इन्कम साईडला. बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनची अमाउंट दिली आहे बघा 72,000 आपल्याला. याला मार्किंग आहे 2 इनर कॉलमला. खाली 4 लाईन सोडायच्या. ठीक आहे. पुढे दिलेलं आहे आपल्याला इन्क्लुडिंग 8,000 फॉर 16-17. तर आपलं अकाउंटिंग इयर एंड होतं 31 मार्च 2018ला, म्हणजे चालू होतंय 1 एप्रिल 2017ला ते 2018. हे आपलं 17-18 करंट इयर आहे. यांनी दिलंय 16-17, म्हणजे मागच्या वर्षीचं इन्क्लूड केलेलं आहे. मागच्या वर्षीचं घ्यायचं नाही, ते लेस करायचं. लेस सबस्क्रिप्शन ऑफ लास्ट इयर. सबस्क्रिप्शन ऑफ लास्ट इयर 8,000. ठीक आहे. हे मायनस करायचे. इथं राहतील 64,000. ओके. एक इनरलाच कारण अजून एक ऍडजस्टमेंट याच्यावर 2 मार्किंग होते. ठीक आहे. पुढे दिले टू सेल ऑफ मशिनरी. तर मशिनरीची बुक व्हॅल्यू होती 25,000. त्याची व्हॅल्यू 25,000 होती. आपण विकली 20,000. मग आपला लॉस आहे. लॉस येतो इकडे एक्सपेंडिचरला. ठीक आहे. इकडे लिहून ठेवू आपण. तुम्ही पण लिहा जेणेकरून तुम्हाला समजेल. इकडे लॉस असतो, इकडे प्रॉफिट असतो या साईड. तर हा लॉस आहे, मग इकडे लिहू आपण टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी.
5,000 ओके. 5,000 कशा आले 25,000 बुक व्हॅल्यू होती त्याची आणि सेल गेले 20,000 त्यामुळे लॉस आहे. टू डोनेशन इन्कम आहे 55,000 इकडे येणार इन्कम आहे इन्कम साइडला डोनेशन डोनेशनची अमाऊंट आहे 55,000 याला मार्किंग आहे. मार्किंग असेल तर इनर कॉलमला. पुढे ऍडमिशन फीज इन्कम आहे 6,000 इकडे इन्कम साइडला. रेव्हेन्यू म्हणजे इन्कम ते इन्कमलाच राहणार 6,000 ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे इन्शुरन्स दिलेलं आहे पेमेंट साइडला एक्सपेंडिचर आहे 10,000 इकडे येणार टू एक्सपेंडिचर सॉरी इन्शुरन्स आहे इन्शुरन्स इन्शुरन्सची अमाऊंट आहे 10,000 आउटरला डायरेक्ट याला काय मार्किंग वगैरे नाही. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000 एक्सपेंडिचर आहे इकडे एक्सपेंडिचरला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी याची अमाऊंट आहे 4,000 डायरेक्ट आउटर कॉलमला ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढं बुक्स दिलेले आहे बुक्स आपले असेट आहे 30,000 असेटला येणार बुक्स 30,000 याला काय मार्किंग वगैरे नाहीये त्याच्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला. पुढे कम्प्युटर दिलेलं आहे 60,000 आहे कम्प्युटरची व्हॅल्यू असेट आहे कम्प्युटर्स इकडे असेट साइडला 60,000 याला पण मार्किंग नाहीये डायरेक्ट आउटर कॉलमला. पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपला एक्सपेंडिचर आहे 4,000 इकडे येणार टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000 पुढे फर्निचर असेट आहे 62,000 इकडे असेटला फर्निचर पुढे कॅश ऍट बँक असेट आहे 5,250 इकडे खाली लिहायचं जरा कॅश ऍट बँक 5,250 ओके. ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ऍडजस्टमेंट येतात आता ऍडजस्टमेंट बघू आपण असेट अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2017 आता 1 एप्रिल 2017च्या असेट दिलेले आहेत आपल्याला असेट आणि लायबिलिटी आपलं अकाउंटिंग इयर चालू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्च 2018ला ठीक आहे. इथून इथपर्यंत आपलं अकाउंटिंग इयर आहे तर आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती इथली आहे ठीक आहे. इथं आउटस्टँडिंग दिले आउटस्टँडिंग नेहमी मागच्या वर्षीचं असतं ठीक आहे. आता हे 17-18 आहे म्हणजे मागचं कोणतं वर्ष असणार आहे 16-17 मागच्या वर्षी किती आउटस्टँडिंग होतं सबस्क्रिप्शन 10,000 त्यातले इथं 8,000 भेटले बघा आपल्याला ठीक आहे. इन्क्लुडिंग 8,000 फॉर 16-17 म्हणजे मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग होतं 10,000 त्यातले आपल्याला भेटले आता ह्या वर्षी 8,000 रुपये राहिले बॅलन्स 2,000 हे याला म्हणतात आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ लास्ट इयर ठीक आहे. मग आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन डायरेक्ट असेटला येते कारण हे मागच्या वर्षीचं आहे करंट इयरचं असेल तर ऍड होईल ठीक आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17 हे इथं आले 2,000 हे कसे आले आपलं मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग होतं 16-17चं 10,000 मागच्या वर्षी जे भेटलेत किती आपल्याला आता या वर्षी 8,000 ठीक आहे. मग बॅलन्स किती राहिलं आउटस्टँडिंग मागच्या वर्षीचं 2,000 ठीक आहे. मग ते 2,000 डायरेक्ट असेटला येतं ते इथं ऍड होत नाही कारण ते करंट इयरचं नाही मागच्या वर्षीचं आहे त्याच्यामुळे ते डायरेक्ट असेटला. त्याच्यानंतर पुढे दिलंय तुम्हाला मशिनरी मशिनरी असेट आहे इकडे मशिनरी लिहायचं त्याची अमाऊंट आहे मशिनरीची 50,000 ठीक आहे. तर याला मार्किंग आहे ऍडजस्टमेंट आहे याच्यावर इथं बघा ही ऍडजस्टमेंट आहे सेल ऑफ मशिनरी बुक व्हॅल्यू 25,000 हे 25,000ची मशिनरी आपण 20,000ला विकली होती बरोबर मग ते लेस करायचं ते सोल्ड आउट झालं म्हणजे आउट झाली मशिनरी म्हणजे लेस करायचं इथून 25,000
इथं राहतील फक्त 25,000 कारण याच्यावर अजून एक ऍडजस्टमेंट आहे मशिनरीवर. ठीक आहे, दोन आहेत त्याच्यामुळं इनरलाच ठेवायचे आपण. पुढे दिलंय बिल्डिंग फंड लॅबिलिटी आहे. इकडे बिल्डिंग फंड येणार तुमचं लॅबिलिटी साईडला. बिल्डिंग फंडची अमाऊंट आहे 2,10,000. इनरला याला मार्किंग आहे, इथं बिल्डिंग फंडची ऍडजस्टमेंट आहे बघा. पुढे दिले इन्व्हेस्टमेंट असेट आहे, इकडे असेटला लिहायचं इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर पुढे डेप्रिसिएट मशिनरी बाय 2,500. 2,500 22,500. ओके. असेटची व्हॅल्यू कमी झाली, लॉस आहे, लॉस झाला की इकडे येतो एक्सपेंडिचरला. मग इथं लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. ओके. पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली दुसरी झाली. तिसरी डोनेशन रिसीव्ह फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन जे आहे ते बिल्डिंग फंड साठी भेटलेलं आहे, यूज केलेलं आहे थोडक्यात. ठीक आहे, मग आता ही अमाऊंट बिल्डिंग फंड साठी यूज केली म्हटल्यावर याच्यातून ते लेस करायचं. लेस फॉर बिल्डिंग फंड. पूर्ण अमाऊंट, आता पर्सेंटेज अमाऊंट आपल्याला काही दिलेलं नाही. काहीच जर दिलेलं नसेल तर अजून करायचं की पूर्ण कॅपिटलाइज झाले आणि इथं ऍड करायचं. ऍड डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड किती अमाऊंट होती? 55,000. आउटरला येणार 2,65,000. ओके. त्याच्यानंतर पुढे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹4,000. हे 6,000 होते, प्रिंटिंग मिस्टेक आहे. 4,000 अमाऊंट आहे त्याची. आउटस्टँडिंग आहे करंट इयरचं सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग नेहमी ऍड करतो आपण, तर इकडे ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग 4,000. आउटरला येणार तुमचे 68,000. ठीक आहे, इकडे ऍड केलं की सेकंड इफेक्ट येतो असेट साईडला आणि लेस केली की लॅबिलिटीला. इकडे ऍड केले की लॅबिलिटी, लेस केलं की असेट. हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता इकडे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं मागच्या वर्षीचं, आता करंट इयरचं आहे म्हणजे 17-18चं आहे 4,000. टोटल करायची याची 4 + 2 6,000 येणार आउटरला तुमची. ओके, हे झालं आपलं ऍडजस्टमेंट. आता याला टॅली करायचं, टोटल करायची यांची. 68 + 6 74,000. इकडची टोटल करायची 10 + 5 15. 15 + 10 25,500. 0 0 10 - 5 5 14 - 6 8 7 - 3 4. ठीक आहे, 48,500 हे आलं आपलं सरप्लस. ठीक आहे, टू सरप्लस यालाच म्हणतात एक्सेस ऑफ इन्कम. इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. ठीक आहे, आता ही मोठी अमाऊंट होती 74,000, ती दोन्हीकडे लिहायची. हा सरप्लस म्हणजे प्रॉफिट. ठीक आहे, हा सरप्लस जो आहे तो इकडं ऍड करायचा असतो. ठीक आहे, तर इथं कॅपिटल फंड समजा ऍड करायचं. सरप्लस ऍड सरप्लस याची अमाऊंट आहे 48,500. ठीक आहे, तर त्याचं कॅपिटल फंड दिलेलं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय कॅपिटल फंड. ठीक आहे, आता ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला मागच्या वर्षीच्या असेट आणि मागच्या वर्षीच्या
लॅबिलिटीची गरज असते. ठीक आहे. आता इथे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आता इथं बघा आपल्याला असेट दिलेले आहेत. मशिनरी आहे, बिल्डिंग फंड आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. या झाल्या आपल्या असेट आणि सबस्क्रिप्शन पण असेट आहे. ठीक आहे. आणि लॅबिलिटीज मध्ये आपल्याला दिलेलं आहे लॅबिलिटीज आता इथं सांगतो तुम्हाला खाली. कॅश ॲट बँक, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं होतं आपल्याला 10,000. मशिनरी दिलेली होती. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट दिलेलं होतं. ठीक आहे. आणि कॅश ॲट बँक म्हणजे हे जो क्लोजिंगचा बॅलन्स असतो, हे आपले असेट असते. ठीक आहे. तर ते आले असेटमध्ये आपलं. आणि इकडे बिल्डिंग फंड दिलेलं आहे. बिल्डिंग फंड आपण बघा इथल्या लॅबिलिटीला लिहिलं. हे बिल्डिंग फंड. ठीक आहे. तर ही बिल्डिंग फंड लॅबिलिटी आपली. असेटची टोटल करायची. ती आली 3,82,500. त्याच्यातून ही लॅबिलिटी मायनस करायचं. राहिलेलं जे आन्सर आहे त्याला म्हणतात कॅपिटल फंड. तर इथं आलंय 172,250. तर हे असं कॅपिटल फंड आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतं. टोटल करायची याची. हे कधी कॅल्क्युलेट करायचं सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्हाला मागच्या वर्षीचे असेट दिले असतील, त्याच वेळेस हे कॅल्क्युलेट करायचं असतं. ठीक आहे. इथं असेट जर दिले नसतील तर ते कॅल्क्युलेट होऊ शकत नाही. इथे 750, 8 प्लस 2 10, 11 12 1,20,750. ठीक आहे. टोटल करायची याची 150, 1,5, 6 plus 2 8, 385, 750. ठीक आहे. 385, 750. तर हा झाला आपला असा प्रॉब्लेम. ठीक आहे. इझी आहे एकदम. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. नंतर समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करेन. ठीक आहे. धन्यवाद.